लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून खरं तर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे। 24 जानेवारीपर्यंत संवर्धनाचे हे काम सुरू राहील। या कालावधीत मूळ मूर्तीचं दर्शन बंद असणार आहे। भाविकांना कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येईल। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने त्या संदर्भातील माहिती दिली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे रासायनिक संवर्धन प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आज उत्सव मूर्ती आहे ती या कासव चौकामध्ये खरं तर दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, ह्या सगळा गाभारा आहे तो मागे पांढरा पडदा लावून या ठिकाणी खरं तर बंद करण्यात आलेला आहे आणि जी ज्योतिबाची मूळ मूर्ती आहे त्या ठिकाणी आता रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आजपासून पुढील 4 दिवस ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू राहणार आहे। राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया आहे ती केली जाते आहे। आता उत्सव मूर्तीचं दर्शन घेताना हे सगळे भाविक दिसत आहेत, मोठी गर्दी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि हे सगळे जे भाविक आहेत ते या ठिकाणी ज्योतिबाच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा गजर या ठिकाणी होतोय आणि जी ज्योतिबाची मूळ मूर्ती आहे त्याच्यावरती आता विविध जे रासायनिक प्रक्रिया आहे ती करण्यास सुरुवात झालेली आहे। 4 दिवस भाविकांना या उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते या ठिकाणी घ्यावं लागणार आहे आणि त्यामुळेच आता प्रशासनाच्या वतीनं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं मोठी जय्यत तयारी आहे ती करण्यात येते आणि 4 दिवस भाविकांना याच उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते घ्यावं लागणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, ज्योतिबा, कोल्हापूर। मूर्ती पूर्वंपार पद्धतीने जी जुन्या रूपामध्ये आहे त्यामध्येच असणार आहे, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल केला जाणार नाही। फक्त त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया करत असताना यामध्ये वेळोवेळी चर्चेतून काय केला जातो त्यामध्ये मार्ग काढला जातो। समन्वय यामध्ये उत्तमरित्या आपल्याला दिसून येतोय प्रशासन आणि श्रीपूजक आणि आर्किओलॉजिकल टीमच्या मध्ये। इतर जे आपल्या ठिकाणची उपदैवत आहेत त्या सर्व देवतांचा नेहमीप्रमाणे काय आहे की त्या ठिकाणच्या देवतांचं दर्शनाची व्यवस्था आहे। फक्त समोर जी आहे ती श्रींची उत्सव मूर्ती आहे, त्याचा लाभ भाविक घेत आहेत। उत्सव मूर्तीला जी मूर्ती बाहेर ठेवलेली आहे त्याचं व्यवस्थित दर्शन झालं, पण दरवर्षी असं म्हणजे थोडंसं लेप वगैरे लावलं का नाही म्हणजे मूर्तीची झीज वगैरे कमी होईल किंवा मूर्ती चांगल्या प्रकारे राहील। चांगल्या प्रकारे मूर्ती राहावी, वर्षानुव्यवस्थित वर्षानुवर्ष लोकांना भाविकांना दर्शन घेता यावं याच्यासाठी संवर्धन प्रक्रिया ही चांगलीच। पुढच्या येणाऱ्या भाविकांना ते बघायला पाहिजे, ती मूर्ती चांगल्यासाठी केलेलं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे की चांगल्या पद्धतीने व्हावं हे सगळं। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।